गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे. तर चला, ह्या सकाळ सकाळ तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आज मस्त अशी सुंदर अशी सुरुवात सकाळ झाली. काय लय, आज लवकर उठलो, जरा लवकर म्हणजे तरी 6 वाजताच उठलो. रोज 6 वाजता उठत नाही. आणि वातावरण म्हणजे म्हणतो ना आपण, ते मात्र खरंच खूप छान आहे. आपण गुजरातला गेलतो ना, सापुतारा. जसं तिकडनं आलो आहे का, तेव्हापासून आतापर्यंत व्हिडिओ वगैरे काही शूट केलं नाही, काय नाही. त्यामुळं मग थोडंसं जरा व्हिडिओ वगैरे सगळं बंद झालं. तर तुम्हाला एक गंमत पाहिजे. काय झाले, आता हे व्हिडिओ काढण्याचं एक मेन आणि विशेष कारण म्हणजे काय होतं, हे आपल्या आठवणी आहेत. त्यामध्ये हे पण असं असतं की ह्याची गरज नंतर न पडते. हे बघा, ही आहे ती गंमत. हे नाही स्मशानभूमी नाही, स्मशानभूमीच्या पलीकडचा परिसर. काय झालं सांगतो तुम्हाला, एक मिनटं. हे ना, काय आपल्या ज्यावेळेस वाळूचा निलाव चालता का, त्यात वाळू एवढी काढली गेली की नदीची अशी फार वाट लागली. बघा काय राहिले कसं आहे. आणि हे आत्ता नाही बरं का, बऱ्याच वर्षापासून हे इकडं अशी वाट लागली. आणि इथं पण असं खड्डं झालं. पार कसं आहे, पार नदीचं आहे ना, पाणी संपले सगळं. आता जेव्हा पाऊस होईल मोठा आणि त्यानंतर जेव्हा वरून पाणी येईल, पूर येईल, तेव्हाच. आता हे इकडे व्हिडिओ काढण्याचं कारण काय माहिती आहे का, हे कधी जर नंतर ना आपण पाणी असताना पोहायला आलो ना इकडं, तर मग तेव्हा आपल्याला हे दिसलं पाहिजे इथं कुठं खड्डा आहे काय आहे. आता पहिलं कसं आहे, इकडनं आलो ना समजा इथं पोहायला, तर इथं डायरेक्टच एवढं खड्डा असतो ना. मग त्याच्यामुळं काय होतं, कधी कधी डायरेक्ट गुडघे एवढं पाणी, डायरेक्ट छाती एवढं पाणी असं होतं. तर इथं जर इथपर्यंत आलो पोहायला आणि इथून जर खाली उडी एक पाऊल टाकलं, डायरेक्ट खड्डाच ना असं. A few moments later. चला, आता आपण ना घरी चाललो. हा जो व्हिडिओचा पार्ट आहे ना, हा पुढच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू करू. आणि इथून आता घरी जाऊ, आंघोळ वगैरे करू. तर काय करू आता, चला जाऊया घरी आपलं मस्तपैकी. 3 days later. आता काय झालं आहे, तर आता पुन्हा एकदा विकेंडला सुट्टी आलेली आहे सलग, शुक्रवार, शनिवार, रविवार. तर आता प्लॅनिंग असं आहे की फिरायला जायचं आहे. तर कुठं जायचं हे बाबतीत खरोखर अजून काही तसंच डिसाईड केलेलं नाही. पण जी पूर्वतयारी आहे त्यामध्ये आपण काय केलं आहे, ही आपली बॅगी मस्तपैकी धुवून काढली. आता फक्त राहिले काय, सकाळचा नाश्ता. आता नाश्ता करायचं आणि निघायचं. पण हे आपलं मस्तपैकी 12 लिटर पाण्याचं कॅन, काय तो काय जार वगैरे तो, आणि तर कॅम्पिंगला बसण्यासाठी स्टूल. बाकी सगळं व्यवस्थित झालं आहे. तर चला आता जरा नाश्ता करूया. हा टी शर्ट मला वाटतं असला खवडाबांडा टी शर्ट मी कधी घातला नव्हता. बऱ्याच दिवसानंतर ना असा, किंवा बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच असला खवडाबांडा टी शर्ट घेतला आहे. चांगला दिसेल नाही दिसेल माहीत नाही, पण तरी चला आता घेतलं आहे, घालूया आणि फिरायला जाऊया. पण त्यात एकदा नाश्ता करूया मस्तपैकी. A few moments later. तर चला, आता मस्तपैकी नाश्ता झाला आहे. आता निघूया आपण आपल्या प्रवासाला. तर चला, आता हा आपला कुठला प्रवास म्हणायचं बरं. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
A few moments later. तर चला आता आहे ना ग्रामपंचायतमधलं छोटंसं काम होतं ते उरकलं आहे. मॅडमला काही डॉक्युमेंट्स पाठवायचे होते म्हणजे आपल्याला का वर्ड फाईल वगैरे तर पाठवल्यात. आपला प्रवास चालू करूया. तर आता काय करूया, थोडंसं कोरेगावपर्यंत जाऊ आणि कोरेगावपर्यंत गेल्यानंतर मग ठरवूया की कुठं जायचं आहे. मागच्या वेळेस सारखं आहे ना तुम्हाला सारखं व्हिडिओ काढून मी बोर नाही करणार. कारण काय होते, हा एक आपला वडू, कोरेगाव, आपटी, सणसवाडी, शिक्रापूर, उरुळी, कांचन हा जो रूट आहे ना, हा सारखा हाच रूट तुम्हाला दाखवत नाही बसणार मी. बरोबर आहे का नाही, ते तुम्ही पण बोर होणार. त्यापेक्षा चला आता CNG भरूया डायरेक्ट आणि कोरेगावातच भेटूया. आपण आता कोरेगावपर्यंत आलो खरं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची किंवा दाखवायची राहिली. हे आपल्या गाडीचे किलोमीटर पहा, 7,952. म्हणजे यातले 5 मायनस केले तरी 7,947 किलोमीटर आपल्या घरी असताना असतील. तर म्हणजे याचा अर्थ आपण 7,947 आणि ऑलरेडी मी झिरो केलेलं आहे. झिरो केल्यानंतर एक 2-3 किलोमीटर झाले, पण तुम्हाला ते सांगायचं राहिलं. चला जाऊया आता CNG पंपावरती. चला आपण आता ना बोलाईमध्ये आलोय. ते ना उरुळी कांचनमध्ये आपण जे नाही का दुसऱ्या गेटनं जात होतो, रेल्वेच्या रुळावरून पलीकडे जात होतो, तो गेट आता बंद केला आहे उड्डाणपुलाच्या कामासाठी. तर त्यासाठी आपल्याला आता इकडचा जो पर्यायी मार्ग आहे ना त्या मार्गाने जावं लागेल. चला जाऊया आता, इकडनं जाऊया. चला आता मस्त निसर्ग लागलाय. आता काय झालंय, आपण उरुळी कांचनच्या पुढे निघालोय. आता उरुळी कांचनच्या पुढे निघाल्यावरती बघू आता कुठं जायचंय काय ते थोडंसं ठरवतो. थोडी गाडी साईडला घेतो. पण हा जरा मस्तपैकी सिंदवणीचा घाट आहे ना, आधी ह्या घाटातून वरती जातो, घाटाचा अनुभव घेतो जरा थोडासा मस्तपैकी. वा कसा आहे परिसर. ह्याच लोकेशनसाठी आपण फिरायला येतो. कसं दिसतंय पान यार, एक नंबर का नाही. नाद नाही खरंच. एक थोडस झूम करतो. A few moments later. काय आलंय, आपण आत्ता ना जो सिंधवणी घाट आहे का त्या घाटाच्या थोडस वरती आलो. काल एक तास झालं गाडी चालवतोय. 1 तास काय जास्त झालं असेल. तर आता काय करूया, जरा थोडंसं हे ना ते डाग पडलेत का, हे डाग थोडेसे साफ करूया. डाग काही निघणार हो. चला जरा आता गाडीचं मस्तपैकी पुसून झाली. पुसून म्हणजे ती काच वगैरे होती ती पुसली. हे जे डाग होते ना त्याच्यामुळे काय व्हायचं, बाहेरचे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित येत नव्हते. ते पुसले. आता पुसल्यानंतर ना चला आता जरा मस्तपैकी ना निघूया पुढच्या प्रवासाला. तर बघू, वाघापूर चौफुल्यापासून सासवडकडं जाऊ, म्हणजे सासवडमध्ये जाऊ. तिथून पुढे गेल्यावरती ठरवूया. प्लॅनमध्ये चेंज होऊ शकतो, कारण की आपलं फिक्स असं काही नाही आहे. फक्त काय झालं आता, एक कंबर मात्र लय दुखते. कंबरेचं काहीतरी इलाज करावा लागेल. तर आता काय करायचं, आता मस्तपैकी गाडी चालवायची, मस्तपैकी गाणी लावायची आणि गाणी लावून गाणी ऐकता प्रवास करायचा. तर मित्रांनो इथं हगवणेवाडी आहे. त्या वाडीच्या तिथं समोर एक असा पंप आहे भारत पेट्रोलियमचा. त्या पंपावरती आता पेट्रोल टाकलं आपण. कारण काय थोडंसं कसं प्रवास जर लांबचा असेल ना तर थोडंसं पेट्रोल गाडीत पाहिजे. तर ह्या दृष्टीनं अरे सीट बेल्ट लावायचं राहिलं ना, कुठे गेला गुतला काय सीट बेल्ट. असं CNG बॅट आहे पण एवढा, म्हणजे आपण कसं म्हणतो मोका टाकला याच्यात बिना गर्दीचा एवढंच असं CNG भेटला ना मग कटकट नाही. 30 मिनटं 1 तासाच्या लाईन लावायला लागते डायरेक्ट तिथं. तर आता काय करू, चला हा समोरचा परिसर एकदा पाहाच तुम्ही. असं आहे आता अजून पाऊस आला नाही. आता पाऊस झाला ना
की मग मस्तपैकी ना हिरवागार होईल सगळं हे. चला जाऊया सासवडमध्ये. काय होतं हेच माझं आहे ना, हे होतं मी आपलं कसं आहे टाकाव टाकाव हळूहळू हळूहळू निघतो ना, त्याच्यामुळे मला प्रवासच उरकत नाही कधी. चला आपण आता आहे ना सासवडमध्ये आलो आहे आणि सासवडमधून आता आपण राईटला जाऊया. एक मिनटं गाणं बंद करतो जरा. इथून राईटला जाऊया. इथून राईटला गेलो की आपलं आले ते सिग्नल टाकलं यार. आता पहिलं सिग्नल नव्हतं बरं का इथं. इथून पुढचं प्रवासाला काय वाटत नाही, कारण की इथून पुढे गेलं की नारायणपूर आणि हे असतं आपलं पुरंदर किल्ला. मग ह्याच्यामुळं काय आहे थोडासा प्रवास होऊन जातो. नाहीतर काय होतं जे बोरिंग पार्ट आहे ना, थोडासा बोरिंग पार्ट नाही म्हणता यायचं बरं का, कारण प्रवास शेवटी प्रवास आहे. पण दररोजच्या नजरेतला पार्ट असल्यामुळे थोडंसं बोरिंग झालेलं असतं ते. त्यामुळे इथपर्यंत बोरिंग वाटतं. इथून पुढे आता बघा आता कसं मस्तपैकी ना आभाळ आले, पावसाळ्याचे दिवस आहेत. आता जर या अशाच्या जर पाऊस वगैरे पडला ना तर नाद खुळा लय भारी वाटेल. पण आता कसं आहे शक्यतो ह्या वर्षी पाऊसच थोडासा लेट आहे, कारण मनाला असा पाऊस नाही पडला. चल बघू, जाऊ दे. चला आपण आपला प्रवास तर करूया. चला तुम्ही थोडासा समोरच्या परिसराचा आनंद घ्या. मला वाटतं इथं काय असं एवढं हे नाही बरं का. बघा ते समोरच्याने इंडिकेटर लावला उजवीकडचा आणि वळाले डावीकडं. आपण काय समजायचं असं आहे ना, आणि इंडिकेटर बंद नाही करत. काय कळणार आहे ना मला कळायचं ना मागच्याला कळायचं. जाऊ त्याला ओव्हरटेकच करूया आपण दणक्यात. चलो धन्नो भाग ए धन्नो भाग. चला हे ऊन पडलं की थोडंसं मग नको वाटतं. चला जाऊ दे, तुम्हाला बोर नाही करत. आपण पुढे जाऊया. काय आलं मी थोडंसं जरा पुढे गेलो होतो. मला इथे की ना चांगावटेश्वर मंदिर दिसलं. काय नक्की मला पण नाव नाही पाहिलं मी व्यवस्थित. एकदा पाहू द्या आणि आपण काय करू तिकडे जाऊया. गाडी पार्क करायला कुठतरी जागा पाहूया. इथं कुठंतरी म्हणजे बऱ्याच वेळा वाटलं होतं मला की मी जाईल पण काही गेलो नाही. तर गाडी पार्क करायला जागा बघू आणि जाऊया खाली. कुठं आहे का काय. गाडी खाली घेऊया. चला तर काल मी बऱ्याच वेळा म्हटलं होतं बरं का, कधी इकडं आलो ना की येईल. पण काय आलंय आलोच नाही मी. तर हे काय आहे श्री चांगावटेश्वर मंदिर. बघूया इथं कसं आहे मंदिर. इथं काय पार्किंगचे वगैरे काय आहेत का काय आहे का काय नाही, थोडंसं माहिती घेऊया. काढू दे मला सीट बेल्ट. कसलं यार खाली काही ना पाहण्यासाठी ओढा वगैरे यावर मला वाटतं. पार्किंग कुठं आहे बरं. इथं थांबा आपण. इथे ना अल्ट्रा शेजारी लावूया इकडच्या बाजूला. चला आपण आता ना श्री चांगावटेश्वर मंदिरापाशी आलो. ही बॅगेला इथं पार्क केली आणि लॉक पण केली. चला आता जाऊया मंदिरात, पाहूया इथं कुठं दर्शन वगैरे घ्यायला. साईडचा परिसर मात्र एकदम छान आहे बरं का यार, एक नंबर. सोमवार गुरुवार आणि रविवार कसं बरंच काही लिहिले बरं का. असं एक मंदिर येतं सासवडमध्ये. आता आपल्या काय प्री वेडिंगसाठी वगैरे यांनी लिहिले बरं का, पैसे वगैरे लागतात. पण आपलं काय प्री वेडिंग नाही आहे, काही नाही. आपलं फक्त एक प्रवास आहे आणि आठवण आहे. तर चला आपण आता इथं वरती हे मंदिर तुम्ही पाहिलं असेल, समोर दीपस्तंभ आणि हे असं एक मंदिर आहे प्राचीन. थोडंसं वरती ना मंदिराच्या कलरचं काम चाललं आहे. आणि त्याची जी माहिती आहे का, एक मिनिट बघा ते तुम्हाला पाहिल्यावरती कळलं. ही मंदिराविषयीची थोडीशी माहिती आहे. काय झालं आहे
म्हणजे मला एक सांगायचं आहे, पण आपण नाही का असं अचानक कुठेतरी आलो ना की असं काहीतरी आपल्याला नवीन भेटतं. तर त्याप्रमाणे आता ह्या मंदिरात आलो. मला खरंच खूप असं म्हणजे वाटतं की यार छान आहे यार मंदिर, म्हणजे खरंच शांत परिसर असा आणि खरंच जुनं आहे असं नाही का. मी त्या सरांची परवानगी घेतली, त्यांना म्हटलं व्हिडिओ काढलं चाललं का. ते म्हटले प्री वेडिंग शूट असेल तर त्यासाठी चार्जेस पण आहेत आणि तुम्हाला काय म्हणतात ते परवानगी घेऊनच करावं लागेल. तर मग म्हटलं चला, मला काही तसं करायचं नाही, मी आपल्या आठवणींसाठी करतो. ते म्हटले की ठीक आहे चालली घ्या, काय नाही. तर एक व्हिडिओ घेतला म्हणजे अजून चालू आहे. आपण मंदिराचं तुम्हाला दाखवतो मी साईडचा परिसर वगैरे कसा आहे काय. हे असं आहे. चला आपण दर्शन घेऊन यावं. दर्शन घेतलं तर थोडं मंदिर परिसर पाहूया. इथे एक नंदीची मूर्ती आहे. इथं आत एक मूर्ती आहे, सेम अशीच एक मूर्ती आपलं पिंड आतमध्ये पण आहे, जे आपण मंदिर आहे ना मंदिरात. तर चला आता थोडंसं पाठीमागे जाऊया. हे पहा कसं आहे पाठीमागे, चिंच झाड किती मोठं आहे. मला वाटलं काय एवढी सावली कशी पडली. चला हे असं एक नंबर येतो यार, छान परिसर आहे. आपण कसं म्हणतो की कुठेही जावं बाबा दर्शनाला वगैरे, तर सगळं वेगवेगळं परिसर याचा एकदम छान आहे. चला चला जाऊया. इकडं काय खाली शेती मला वाटतं, नको आपण तिकडे जाऊया. चला आता साईडचा परिसर पाहूया कसा आहे. इथं प्री वेडिंग शूट वगैरे करतं, वरती मंदिराचं कलरचं काम चाललं आहे. कसं यार छान आहे, तुम्ही मला प्रसन्न वाटलं खरं नाही. चला छान छान. इथून खाली जाण्यासाठी रस्ता, वा ओके. छान यार, कसं आहे एकदम शांत गारवा. चला आपली चप्पल घालूया इथनं जरा. चला असं छोटंसं नाही म्हणता येत, चांगलं मोठं मंदिर आहे. तिथं आपण दर्शन वगैरे घेतलं आणि मग पुढे चाललो. मला वाटतं ओढा आहे वाटतं हा. इथं पाऊस आहे, त्याला चांगलं पाणी असेल एवढ्याला. आत्ता नाही, तर चांगला पाऊस चालू झाला ना तेव्हा मग इथं ओढ्याला पाणी येईल. आता मंदिराचं काम चाललंय बरं का इथं. चावी आहे ना आपली. छान आहे परिसर. पुढं काय तिकडं स्वच्छतागृह, झाड आहे ना, त्या झाडाला ओट्याचं काम, जे झाडासाठी ओट्या बांधण्याचं काम चाललं इथं. चला जाऊया आता. ही आपली वॅगीला घेऊन जाऊया आता पुढच्या प्रवासाला. कसं काय एवढं काळ नाही, तसंच आहे. तर चला हा एक 10 मिनटाच्या आतलाच व्लॉग होईल. 10 मिनटं पण नाही व्हायचे, 7-8 मिनटाचा हा व्लॉग येथे संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.